घोडेगाव येथे 5 जणांच्या हल्ल्यात युवक जखमी। घोडेगाव येथील झापवाडी चौकात कामावर जाणाऱ्या युवकावर 5 जणांच्या टोळक्याने चाकू, खंजीर, लोखंडी रॉड व दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे। ही घटना ऑगस्ट 11 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली। सुहास अनिल जाधव, वय 27, राहणार देवटाकळी, सध्या राहणार घोडेगाव, हे कामावर जाण्यासाठी निघाले असताना त्यांच्यावर झापवाडी चौकात 5 जणांनी हल्ला केला। हल्ल्यात जखमी झालेल्या सुहास जाधव यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। या प्रकरणी फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात प्रताप येलप्पा फुलमाळी, गुलाब सादिक फुलमाळी, आकाश अण्णा फुलमाळी, गौरव राजेंद्र चौधरी, विनायक खोजे, सर्वरा घोडेगाव यांच्याविरुद्ध भा.द. वि. अंतर्गत कलम 109, 1, 118, 2, 125, 189, 2, 190, 191, 2, 3, 351, 2, 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे करीत आहेत। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।